नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत नऊवारी साडीवरचा मराठी लूक. तर तो कसा करणार आहोत तो मी तुम्हाला दाखवेन. आणि तुम्हाला असेच वेगवेगळे लूक बघायला आवडतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा लूक कसा वाटला, याच्यात काय ॲड करायला हवं होतं, काय कमी पडलं, हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण सुरुवात करूया. मी हेअरस्टाईल साडी वेअरिंग पहिलाच करून घेतलेली आहे आणि आता आपण मेकअप करणार आहोत. अशी साधी सुद्धा आपली केलेली आहे, ट्रेडिशनल वरची बघू शकता तुम्ही. तर आता आपण मेकअप करू. फर्स्ट स्टेप आपली फेस क्लिनिंग. तुम्हाला माहिती आहे फेस वॉश पण करू शकता आणि वेट टिश्यूनी क्लीन पण करू शकता. तुम्हाला काहीतरी वेगळं दिसतच असेल ना, असं क्लिअर एकदम, कारण आपण नवीन लाईट घेतलेली आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेन. आता आपला फेस क्लीन झालेला आहे. आता आपण पुढची स्टेप करूया. आता आपली सेकंड स्टेप आहे मॉइश्चरायझर. तुम्हाला जो सूट होतो तो तुम्ही लावा. जर तुमची स्किन ऑइली असेल तर कमीच लावा. ऑइल बेसवाला लावला तर मग चांगलंच आहे. मेकअप करण्यामध्ये ना 101%, 99 किंवा 95% तर सेम स्टेप्स सगळ्या मेकअपला लागू पडतात. ॲज पर तुम्ही कशा रिलेटेड मेकअप करतात त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला हेवी मेकअप पाहिजे, सॉफ्ट मेकअप, लाईट मेकअप, त्याच्यावर तुमच्या स्टेप कमी जास्त होतात. आता आपला मॉइश्चरायझर आपण छानपैकी अप्लाय केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता थोडंसं याला सेट होऊन द्यायचं आहे. लगेच त्याच्यावर प्रायमर अप्लाय नाही करायचं आहे. काही मॉइश्चरायझर जे असतात ते एकदम असं काय बोलतात पातळ असतात, त्याच्यामुळे थोडंसं मॉइश्चर राहतो स्किनमध्ये आणि मग पुढे केकी होण्याचा चान्सेस असतात. तर पुढची स्टेप करूया. आता आपली थर्ड स्टेप आहे प्रायमर. तर आपण प्रायमर लावूया. प्रायमर सुद्धा एकदम पण जास्त लावायचं नाही, जिथे गरज आहे तिथेच. बघा मी कितकंसं घेतलं. जिथे आपल्या जास्त पोअर आणि रफ स्किन असेल तिथेच लावायचं आहे आणि मग उरलेलं जे आहे ते बाकीच्या स्किनवर अप्लाय करायचं. प्रायमर लावताना सुद्धा एकदम असं प्रेशर देऊन नाही करायचं, एकदम हलक्या हाताने प्रायमर अप्लाय करायचं आहे, बघू शकता तुम्ही. माझ्याकडे हे वाला एक कन्सिलर पॅलेट आहे. माझ्याकडे इनसाइडचं आपण नेहमी तेच वापरतो, पण ह्याचा पण वापर झाला पाहिजे. एवढं इन्व्हेस्टमेंट केलं, हे 1200 रुपयाचं आहे. तर मग फर्स्ट आपण जो डार्कवाला आहे तो अप्लाय करणार आहोत, जिथे एकदम डार्क पार्ट आहे. त्याच्यानंतर जो सेकंड डार्क आहे त्याचा तो थोडा त्याच्या खाली लावणार आहे आणि आपल्या
आईसच्या वरती. इथे ॲक्च्युली माझं लहानपणीचंच काय जन्मखून, तुमच्या पण असतीलच, प्रत्येकाच्या असतात. आता आपण याला मस्तपैकी ब्लेंड करून घेणार आहोत. तर ब्लेंडिंग ब्रश असं टॅप टॅप करून ब्लेंड करायचं आहे बघा. तुम्हाला दाखवते एक साइड ब्लेंड केलेली आहे बघा. ही साइड आपण पूर्ण ब्लेंड केलेली आहे आणि ही साइड आपली ब्लेंडिंगची बाकी आहे. तर किती डिफरन्स पडतो. तर आपण ही साइड पण ब्लेंडिंग करून घेऊया. आता आपल्या दोन्ही बाजू ब्लेंड झालेले आहेत. तर बघा, तुम्ही हे जे पिंपल्स आहेत, काही मार्क्स आहेत, हे जर तुम्ही घालवायला जाल तर ते जाणार नाही, कारण ते आपल्या स्किनमध्येच असतात. तुम्हाला खूप मेकअप आर्टिस्ट सांगत असतीलच की ते आपण पूर्णपणे कंप्लीट घालवू शकत नाही, कारण ते आपल्या स्किनवरचं नॅचरल टेक्स्चर्स असतात, ते पूर्णपणे आपले जात नाही. बघा तुम्ही इथे पण बघा, समजलं. मी काय एकदम प्रो नाही आहे, पण जे माहिती आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर आता आपला पुढची स्टेप आहे कन्सिलर सेट झाल्यानंतरची. कुठली आहे? फाउंडेशन. तर आपण फाउंडेशन लावूया. माझ्याकडे फाउंडेशन आहे हे PNFचं, तुम्हाला माहिती आहे, आणि हे आपलं बेस्ट. तर हे दोन्ही मी मिक्स करून लावणार आहे. हे डार्क आहे थोडंसं, आणि हे थोडं त्याच्यापेक्षा लाईट आहे. मी खूप कमी अमाऊंटमध्ये घेतलेले आहेत दोन्ही पण. हे पहा कसं दाखवत. आपल्याला हे पूर्ण मिक्स करायचं, लगेच अप्लाय नाही करायचं, याला प्रॉपर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर एकाच ब्रशमध्ये आपला पूर्ण फेस कव्हर होऊन जातो, त्याच्यामुळे कमीच घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, जिथे कन्सिलर लावायचं आहे तिथे मी जास्त फाउंडेशन अप्लाय नाही केलं आहे. आता हा जो स्विस ब्युटीचा ब्रश आहे, फाउंडेशन ब्लेंडिंग ब्रश, ह्याने आपण ब्लेंड करणार आहोत टॅप टॅप करून. आता सुद्धा मी तुम्हाला वन साइड ब्लेंडिंग करून दाखवते. बघा, आता आपण ही साइड पण ब्लेंडिंग करूया. आता आपलं फाउंडेशन छानपैकी ब्लेंड झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ब्लश आणि ब्लश आणि कंटोरिंग करणार आहोत. त्यात चला करूया. फर्स्ट
ह्याचा वापर तुम्हाला माहिती आहे कशासाठी होतो? तुमची स्किन किंवा फेस जास्त मोठा दिसत असेल तर त्याला थोडंसं शेपमध्ये दाखवण्यासाठी. पण एवढा पण काही फरक नाही पडत, आपला जसा फेस आहे तसाच दाखवा, काही फरक नाही पडत आहे म्हणून सांगते यूज काय असतं. लिक्विड ब्लश, ओके. त्याच्यानंतर आपण कन्सिलर अप्लाय करणार. कन्सिलरसुद्धा मी याच पॅलेटमधला लाईट शेडचा जो आहे तो वाला तुम्हाला माहिती आहे तुम्ही एकाच काही मोजक्याच गोष्टींमधून प्रॉपर मेकअप करू शकता. तुम्ही जर जास्त मेकअप नाही आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकता प्रॉपर मेकअप एका पॅलेटमधून वगैरे. जे पार्ट हायलाईट करायचे आहेत तिथे आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचं. डोळ्यांच्या इथे पण असं आयब्रोजला शेप द्यायचा ना, तिथे असं शेपनुसार लावून घ्या कन्सिलर. थोडासा नेहमीपेक्षा पण थोडासा हेवी करणार आहोत आज मेकअप, कारण नऊवारी लुक आहे आपला म्हणून. ओके. आता आपल्याला ब्लेंड करायचं आहे. तुम्ही बघू शकता फेस कसा दिसत आहे, त्याची जादू आपल्याला दिसणार आहे. तर ब्लेंडिंग करण्यासाठी फर्स्ट आपल्याला इथून सुरुवात करायची आहे, कंटोरिंग पासून. खालून वर जायचं आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मी वन साइड ब्लेंड केलेली आहे. आता आपण ही साइड ब्लेंडिंग करून बघूया. आता तुम्ही बघू शकता आपण दोन्ही साइड ब्लेंड केलेल्या आहेत, पण इथे सुद्धा आपलं हायलायटिंग थोडं कमी दिसत आहे. तर आपण थोडं अजून ॲड करूया कन्सिलर. तर आता मी कन्सिलर ॲड करते. लाईट फाउंडेशन आहे ना आपला, तोच हा वाला, तो थोडा मी ॲड करते. एकदम थोडी अमाऊंट घेतलेली आहे ही बघा. फिंगरनी इथे एक डॉट, इथे एक डॉट आणि इथे एक डॉट, म्हणजे 3 डॉट. आता मी तुम्हाला सांगते, मी कुठला मेकअपचा कोर्स केलेला नाही, मी असंच बघून बघून आवड म्हणून शिकलेली आहे आणि मी तुम्हाला पण शिकवत आहे. तर आता आपण ह्याला थोडा 1 मिनिट रेस्ट देणार आहोत आणि त्याच्यानंतर ब्लेंड करणार आहोत आपण. आता आपला कन्सिलर सेट झालेला आहे. आता आपण ब्लेंड करूया. बघा आता किती ओके दिसत आहे. आता आपला कन्सिलर एकदम छान ब्लेंड झालेला आहे.
तुम्ही बघू शकता मी फाउंडेशन कन्सिलर असं यूज केलं आहे की एकदम पण माझी स्किन ब्राईट दिसत नाही आहे. ही माझी ओरिजिनल स्किन टोन आहे आणि हे आपण मेकअप केलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल बघा की मी खूपच ब्राईट असं काही केलेलं नाही आहे. ओके, तर आपण प्रॉपर जी इथे ब्लेंडिंग राहिलेली आहे ती ब्लेंडिंग करून घेऊया. ओके, या फिटमीच्या मॅट पावडरबद्दल खूप ऐकलं होतं, तर मी ही मागवली आहे. बघूया ह्याचा रिझल्ट काय भेटतो. ऑनलाईन मागवताना थोडं शेडमध्ये गडबड झाले, पण ओके आहे, एवढं पण काही लाईट नाही आहे. हे बघा, वाव, खरंच मॅट फिनिश देते, बघू शकता तुम्ही. ही पावडर अशी आहे की तिला आपल्याला टॅप टॅप करूनच अप्लाय करायचं आहे. बघू शकता मी या साईडला पावडर नाही लावले आणि या साईडला पावडर लावलेली आहे. छान वाटते. आता आपण या साईडला पण लावून घेऊया. आता आपली पावडर सेट झालेली आहे. आता आपण आईजचा पार्ट करून घेणार आहोत. फर्स्ट आपण आयब्रोज करणार आहोत. तर आयब्रोसाठी फर्स्ट आयब्रोला कोंब करून घ्या. ओके, तर आता आपण आयब्रो पेन्सिलने, माझ्याकडे ग्रे कलरची पेन्सिल आहे आणि फर्स्ट काय करायचं आहे तुम्हाला दाखवते. हा पॉईंट असतो ना आपला, त्याच्यावर एक डॉट काढायचा आहे. दिसला? नंतर इथून तर डॉट जोडायचं आहे, मधीतून हळूहळू बघा. आणि मग नंतर एकदम लाईटली या साईडला मूव करायचं आहे. बघा, हा आयब्रो बघा आणि हा आयब्रो बघा. सेम इथे सुद्धा आपल्याला इथे डॉट करायचं आहे आणि इथून तो डॉट जोडायचा आहे आणि मग नंतर लाईटली ॲड करायचं. तर आता आपण दोन्ही आयब्रो सेट करून घेऊया. आता आपले दोन्ही आयब्रो मस्तपैकी सेट झालेले आहेत. मी थोडे जाडच केलेले आहेत कारण नऊवारीवर आपले फेशियल एक्सप्रेशन जास्त लागतात आणि त्याच्यामुळे आपले हा पार्ट जो असतो तो इम्पॉर्टंट असतो खूप. तर आता आपण आय शॅडोज लावूया. आपला भला मोठा आय शॅडो पॅलेट. तर फर्स्टली आपण बेस कलर लावणार आहोत. आता आपल्याला निळी साडी आहे म्हणून निळे लावायची का? नाही, एकदम पण निळं लावायचं नाही. तर आपण आपला आय शॅडो असा ब्राउनिश शेडमध्ये पण करू शकतो. तर फर्स्ट आपण ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि त्याचा बेस देणार आहोत आपण. आणि याच्यात हलका आपण रेड मिक्स करणार आहोत.
बघू शकता तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, आतल्या साईडला रेड आणि इथे ब्राऊन करायचं. मी रेड घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामुळे काय दिसतं, थोडंसं लांबून मध्ये त्या ब्ल्यू पण दिसते बघा. तर मग आता आपण डार्क ब्राऊन शेड आहे ती इथून आतल्या साईडून अशी अप्लाय करणार आहे. ओके, तर तिथे थोडासा डार्कनेस आलेला आहे बघा, त्याच्यामुळे थोडासा चांगलं वाटत आहे. आता आपण काय करायचं आहे, लाईट पिंक लाईट येलो मिक्स करून इथे अप्पर साईडला वरती असं करून घ्यायचं बघा. छान वाटते ना. आता या दोघांच्या मध्ये आपल्याला गोल्डन कलर ॲड करायचा आहे. ओके, तर आता मी हायलायटरचा जो गोल्डन कलर आहे ना तो लावते. तो जरा जास्त चमकतो. माय हायलायटर. हे वाला तर मी बोटाने लावणार आहे. ब्राऊन शेड, येलो शेड. बघा तुम्ही किती डिफरन्स है ना. छान वाटते ना एकदम साडीला मॅच. आता सेम या डोळ्याचं पण आपण करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला आय शॅडो दोन्ही डोळ्यांना लावून झालेला आहे. आणि आता आपण लावणार आहोत लायनर. लायनर मेन आहे याच्यामध्ये का, कारण पूर्ण डोळ्यांच्या हावभाव नऊवारीवर आणि आईजचाच लुक खूप अट्रॅक्टिव्ह असतो. तर आपण लायनर लावणार आहोत. लॅक्मीचा आहे हा, बेस्ट आहे सगळ्यात लिक्विड लायनर. तर हा आपण पहिला शेक करून घेणार आहोत आणि मग बोलणार. एकच बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे लायनर लावायचं आहे. आता मला मोबाईलमध्ये बघून नीट लावताना नाही येत आहे, तर मी आरशात बघून लावते आणि तुम्हाला दाखवते. आपण दोन्ही डोळ्यांना लायनर लावून घेतलेला आहे. आता सध्या तो ओला आहे त्याच्यामुळे मी पूर्ण वरती नाही बघत आहे, नाही तर वरती लागेल. बघू शकता तुम्ही इनर साईडला थोडंसं एक्सटेंड केलेलं आहे. तर हे थोडं ड्राय होऊ द्या, तोवर आपण ब्लश आणि हे ते लावून घेऊया. आता आपण लिपचा पार्ट करून घेणार आहोत. तर फर्स्ट माझ्याकडे डार्क कलरचं लिप बॉर्डर आहे, ते आपण शॉर्पनर करून घेऊ.
आता आपण नऊवारी बोलल्यावर लिप पार्ट पण उठून दिसला पाहिजे. पूर्ण फेसचा जो एक्सप्रेशनवाले जे पार्ट आहेत ते उठून दिसले पाहिजे. तर याच्यासाठी मी थोडं डार्क शेडमधलेच लिपस्टिक यूज करणार आहे. तर आपण फर्स्ट रेड लिपस्टिक आहे आपल्याकडे, ती इथे 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 त्याच्यानंतर साईडला त्याच्या थोडं लाईटवाला लावून घेणार आहोत. ही वाली थोडी त्याच्यापेक्षा थोडी लाईट आहे. ओके, तर हे आपल्याला मिक्सअप करायचं. थोडंसं मज्जा नाही येते, थोडंसं चांगलं कुठे काहीतरी. जी लाईट शेड आहे ते आपण अजून थोडी इथे मिडलला ॲड केली. आता बघा तुम्ही, छान दिसतंय ना. तर आता आपण ब्लश करून घेऊया. तर हा आहे ब्लश पॅलेट. ह्याच्यामधलं सगळ्यात बेसिक हे दोन आहेत ते मी मिक्स करणार आहे. ओके, छान वाटतंय ना. तर आता आपला ब्रश झालेला आहे, ब्रश पार्ट. आता आपण मस्कारा, काजळ वगैरे ते सगळं लावून घेऊया. आता फेसेस कॅनडाची काजळ आहेत ते आपण लावून घेऊया. ओके, आपण काजळ लावलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला आय शॅडोचा जो ब्रश आहे तो घ्यायचा आहे आणि ब्राऊन कलरने आहे ना, ब्राऊन आय शॅडोनी थोडं इथून खालून स्मज करायचं आहे. बघा, म्हणजे ती काजळ आपली खाली उतरत नाही त्याच्यासाठी. आता मी आरशात बघून याडवायचं पण करते. तुम्ही बघू शकता मी या ब्रशनी असं स्मच केलेलं आहे खाली. ते किती चांगलं वाटते बघा. तुम्हाला जर वाटत असेल की सेम प्रोडक्ट ह्यांच्याकडे पण आहेत, माझ्याकडे पण आहेत आणि तसा मेकअप होत नाही, पण त्याला कारणं पण असतात. प्रत्येक स्टेपला, प्रत्येक गोष्टीची काहीतरी एक व्हॅल्यू असते. तर तुमच्याकडे ब्रश पण चांगले पाहिजेत. जर तुमच्याकडे ब्रश आणि प्रत्येक मेथडला जो ब्रश यूज करतात तो जर ब्रश तुमच्याकडे असेल तर तुमचा मेकअप नक्कीच चांगला होईल. कारण टेक्निक्स आणि ब्रश ह्याच्यावर पण पूर्ण ओव्हरऑल मेकअप डिपेंड असतो. कळालं? तर आता आपला आईसचं झालेलं आहे. आता थोडं मस्कारा राहिला आहे, त्याच्यासाठी आपण आपले आयलॅशेस कर्ल करून घेऊया. हे आहे कर्लर आणि कर्ल करायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण
मस्कारा लावून घेऊया. तुम्ही बोलत असाल हिच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण ॲक्च्युली मी खूप पैसे जमवून हळूहळू सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, कारण मला खूप आवड होती. आणि सुरुवातीला माहिती आहे ना, आपल्याकडे काही नसतं, मग काय लग्न वगैरे असल्यावर आपल्याला कोणाकडून मागायचं वगैरे, मग ते मागितलं का प्रत्येक समोरचा माणूस चांगलाच इंटेन्शननी देतो असं नाही ना. म्हणून मी ठरवलेलं की माझ्या पण स्वतःच्या गोष्टी पाहिजे, त्या पण ब्रँडेड. त्याच्यामुळे मी पण हळूहळू सगळ्या गोष्टी घेतल्या. आता ज्या लोकांनी मला काही वस्तू दिल्या नव्हत्या, तर आज त्यांच्यापेक्षा भारी वस्तू माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळे मला कधी कधी ॲटिट्यूड नाही, किंवा मी तुम्हाला म्हणजे असं गर्वानी नाही सांगत आहे, पण मी तुम्हाला सांगते की जिद्द माणसात पाहिजे. कोणीतरी आपल्याशिवाय वाईट वागल्याशिवाय आपण चांगलं काम करू शकत नाही. ही गोष्ट तर माझ्या आयुष्यात खूप लागू पडते. मी काय एक्सटर्नल हे लावलेलं नाही आहे, आयलॅशेस वगैरे माझे खूप कमी आहेत हेअर्स आयलॅशेसवर. आहेत माझ्याकडे, पण मला लावायला खालच्या साईडला लावते थोडासा. आता आपला बेसिक मेकअप झालेला आहे. आता आपण ह्याच्यावर मेकअप पिक्चर मारून घेऊया आणि तो ड्राय करून देऊया. त्याच्यावरती मग नंतर थोडासा टचअप देऊया. मेकअप पिक्चर शेक अँड देन स्प्रे. आता याला मस्त ड्राय होऊन देऊया. आता आपला फेस ड्राय होतोय, तोवर आपण काय घालायचं गळ्यात कानात ते करूया. माझ्याकडे बघा काय काय, लेट्स ट्राय करूया. बाई इथे पहिला आपण छोटं काहीतरी घालूया, त्याच्यानंतर ठुशी घालूया. पहिला ठुशी घालूया. आता आपण आपले एक्सेसरीज दावखिणी घातलेली आहेत. आता आपण राहिलेलं सगळं मेकअप करून घेऊया. आता आपण फर्स्ट लूज पावडर लावून घेऊया. ओके, आता आपली लूज पावडर झालेली आहे. आपण हायलायटर लावून घेऊया. हायलायटर कुठे गेला?
बघू शकता तुम्ही. आता आपण लावणार आहोत टिकली. ओके, चंद्रकोर. ओके, दिसत आहे. आता काय बाकी राहिलंय, मेन गोष्ट बाकी राहिलंय काय काय असेल मेन गोष्ट. ते बघाल ना तुम्ही माझा पसारा, बघा काय मेन गोष्ट आपली ही नथ मिस बनवलेली आहे. एक गोष्ट राहिलेली, सिंधू आणि बांगड्या. त्याच्यानंतर ही जी फ्रंटची केस आहेत ना, कळले त्यांना मी मशीननी कॉल करणार आहे. आणि आता मस्तपैकी बांगड्या वगैरे घालून घेऊया, मग तुम्हाला मी माझा ओव्हरऑल पूर्ण लुक दाखवते. आता आपला छान नऊवारी लुक तयार झालेला आहे. आता यावरच्या छान छान व्हिडिओ तुम्हाला भेटतीलच, तर मला नक्की कमेंट करा आणि सांगा हा लुक कसा वाटला तुम्हाला. बँगल्स एकदम सिंपल आणि सोबर. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे काही ज्वेलरी असेल ती घालू शकता. माझ्याकडे मी एवढंच घातले, तर तुम्ही घालू शकता. ओके, बिहाइंड द सीन बघा किती पसारा आहे, किती गोष्टी आहेत. तर थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ एकदम पेशन्सफुली बघितलात, माझी कटकट ऐकलीत आणि तुम्हाला माझा मेकअप आवडला असेल तर नक्की नक्की कमेंट करा. आणि ही व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते सुद्धा कमेंट करा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कोण कुठून बघते ते. ओके, तर थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.